हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज डेट आहे 2 फेब 2024. सो पोस्ट मार्केट ॲनालिसिसमध्ये बघूया आपली स्ट्रॅटेजी कशी वर्क केली आहे. ओके, जे कोणी नवीन आहे त्या चॅनलवरती त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये स्ट्रॅटेजीचे स्टेप्स लिहिले आहेत. सो ॲज पर आवर स्ट्रॅटेजी, VWAP आणि EMAच्या वरती एक स्ट्रॉंग क्लोजिंग. सो इथे आपला फर्स्ट ट्रेड बनतो. इझिली आपल्याला 1:2चं टार्गेट अचीव होतं. इथे कुठेच आपला ट्रेड बनत नाही, टोटल साइडवेज आहे. सेकंड ट्रेड आपला इकडे बनतो. इथे पण आपला सहज 1:2चा टार्गेट अचीव होतो. इथे आपण कुठलीच सेलिंगची पोझिशन घेणार नाही आहोत, कारण की प्राइस EMA आणि VWAP या दोघांच्या मध्ये आहे. सो आपण कुठल्याच प्रकारचा सेलिंगचा ट्रेड घेणार नाही आहे. या कॅन्डलमध्ये एक स्ट्रॉंग क्लोजिंग आहे आणि VWAPच्या खाली आहे. सो आपण इथे एक सेलिंगचा ट्रेड घेणार आहोत. इथे पण आपला इझिली 1:2चा टार्गेट अचीव होतो. या पॉइंटला अजून एक आपल्याला एक सेलिंगचा ट्रेड भेटतो. आज जर बघितलं आपण तर निफ्टीमध्ये कुठेही आपला स्टॉप लॉस हिट झाला नाही आहे. चारीचे चारी ट्रेड आपले प्रॉफिटमध्येच आहेत. ओके, चला बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीमध्ये कसे ट्रेड भेटलेत आपल्याला. फर्स्ट ट्रेड बँक निफ्टीमध्ये या कॅन्डलला बनतो आणि जर आपण बघितलं तर इथे आपला स्टॉप लॉस हिट होत आहे. ओके, नेक्स्ट ट्रेड जो आहे तो या कॅन्डलला बनतो बाईंगचा. याही ट्रेडमध्ये आपला स्टॉप लॉस हिट होतो. तर या कॅन्डलमध्ये आपल्याला एक सेलिंगची अपॉर्च्युनिटी भेटते. इथे आपला 1:2 टार्गेट इझिली अचीव होतो. नेक्स्ट इथे आपल्याला एक बाईंगची अपॉर्च्युनिटी भेटते. इथे पण आपल्याला इझिली 1:2चा टार्गेट भेटतो. नेक्स्ट या कॅन्डलमध्ये परत सेलिंगची अपॉर्च्युनिटी भेटते. इथे आपला इझिली 1:2चा टार्गेट अचीव होतो. परत डे एंडला एक आपल्याला सेलिंगची अपॉर्च्युनिटी भेटते आणि इझिली टार्गेट अचीव होतात. बँक निफ्टीमध्ये व्हॉलेटिलिटीमुळे आज आपले 2 सेल हिट झाले आहेत. पण ओव्हरऑल जर बघायला गेलो तर आपण ओव्हरऑल प्रॉफिटमध्येच आहोत बँक निफ्टीमध्ये सुद्धा. सो हा होता पोस्ट मार्केट ॲनालिसिस आपल्या स्ट्रॅटेजीचा. थँक्यू गाईज, सी यू टुमॉरो.